सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांचा वाढता राजकीय दबदबा आता फक्त तालुक्यात नव्हे तर जिल्हाभरात बघायला मिळत आहे। गेल्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत विवेक कोल्हे यांनी नरेंद्र दारडे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती। या निवडणुकीनंतर विवेक कोल्हे यांची राजकीय ओळख अधिक ठळकपणे पुढे आली। याच दरम्यान शरद पवार आणि विवेक कोल्हे यांची एक महत्त्वपूर्ण भेट झाली होती। विशेष म्हणजे पवारांसोबत विवेक कोल्हे यांनी एकाच गाडीतून प्रवास केला होता। या घटनेने कोल्हे यांची केवळ जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरातही एक नवीन ओळख निर्माण झाली आहे। याच पार्श्वभूमीवरती येत्या रविवारी 5 ऑक्टोबर रोजी सहकार मंत्री तथा देशाचे केंद्रीय गृहमंत्री माननीय अमित शहा हे कोपरगावला येण्याची माहिती आता समोर आली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार शहा यांच्यासोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच राज्यातील काही प्रमुख मंत्री उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। हा दौरा केवळ राजकीय शिष्टाचारापुरता मर्यादित नसून कोल्हे परिवाराला बळ मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। शहा यांच्या दौऱ्यामुळे कोपरगावमध्ये राजकीय घडामोडींना अधिक वेग आला आहे। त्याचबरोबर स्नेहलताताई कोल्हे आणि विवेक कोल्हे यांचे देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेले जिव्हाळ्याचे राजकीय संबंध या भेटीला अधिक महत्त्व देतात। विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्यानंतर कोल्हे परिवाराने पक्षाची निष्ठा जपली होती। त्यामुळेच अमित शहा यांनी कोल्हे परिवाराचं आमंत्रण तात्काळ स्वीकारल्याचं स्पष्ट होत आहे। रिपोर्ट प्रमोद पवार, प्राधान्य न्यूज, कोपरगाव।